हरभऱ्याच्या डाळीचं मोकळं सळसळीत दाणेदार पिठलं तुम्ही कधी या सोप्या पद्धतीने ट्राय केलं आहे का? नसेल केलं तर चला तर मग अगदी झटपट बनवून तयार होतं आणि खायलाही फार स्वादिष्ट लागतं। त्यासाठी आपल्याला इथे 1 कप डाळ भिजत घालायची आहे। आता ही 4 ते 5 तास डाळ आपल्याला छान अशी भिजवून घ्यायची आहे। आता ही स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे, साईडला ठेवून देऊया। आता इथे 1 चमचा जिरे, 1 चमचा ओवा, लसूण, हिरवी मिरची आणि मीठ आपण घेतलेलं आहे। 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1 चमचा मीठ आपण टाकून हे सर्व जिन्नस बारीक करून घ्यायचं आहे। आता हे एका वाटीमध्ये काढून घेऊया। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला भिजवलेली डाळ थोडी थोडी करून टाकून घ्यायची आहे। आता ही पाणी न घालता मिक्सरला जाडसर अशी आपल्याला वाटून घ्यायची आहे। अशा पद्धतीने फारही बारीक करायची नाही आहे, ही थोडीशी अशी जाडसर ठेवायची आहे, म्हणजे पिठलं छान असं मोकळं सरसरीत होतं। आता पुढची तयारी करून घेऊया। त्यासाठी आपल्याला कांदे लागणार आहे, तर 2 कांदे मी येथे बारीक चॉप करून घेतलेले आहे, थोडीशी कोथिंबीर आणि आपण तयार करून घेतलेली मिरचीची पेस्ट। आता एका कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये 1 चमचा जिरा, 1 चमचा मोहरी, थोडीशी पाव चमचा हळद, थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे आणि छान अशी फोडणी करून घ्यायची आहे। फोडणी छान बसली की लगेचच आपल्याला कांदा टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला कांदा छान असा सॉफ्ट करून घ्यायचा आहे। कांदा सॉफ्ट झाला की थोडीशी बारीक चॉप केलेली कोथिंबीर आणि वाटलेली डाळ थोडी थोडी करून सर्व टाकून यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे व्यवस्थित असं मिक्स झालं की आपल्याला एका साईडला गरम पाणी करायला ठेवायचं आहे। आता यामध्ये आपण 1 कप गरम पाणी टाकून घेऊया। आता या गरम पाण्यामध्येच आपली जी डाळ आहे ना, ती छान अशी शिजणार आहे। आता हे व्यवस्थित असं पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावर आपल्याला आता शिजण्यासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे। आता 2 ते 3 मिनिटासाठी आपण हे झाकण ठेवून देऊया। 3 मिनिटानंतर चेक करायचं आहे। आपण बघू शकतात सर्व पाण्याने छान अशी आपली डाळ शिजून पिठलं आपलं खाण्यासाठी तयार आहे। नक्की ट्राय करा।